हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग. तर गाडीत बसलोय त्यावरून तुम्हाला समजलं असेल की आम्ही कुठेतरी चाललोय फिरायला. तर माझ्यासोबत यश आहे, क्षितिज आहे आणि माझा अजून एक मित्र आहे आशिष. तर कुठे कुठे जायचे ते आशिष सांगणार आम्हाला. कुठे जायचं? हिरण्यकेशी, महादेवगड आणि धबधबा बघायचा. बस एवढे 3च पॉईंट करायचे. कावळेसारला जाणार नाही, तिथे जरा जास्त गर्दी असते आणि एवढं काही बघण्यासारखं पण नाही. हा, आणि टाइमची पण थोडी कमी आहे. सध्या आम्ही सावंतवाडीला पोहोचलोय आणि आता 3:15 वाजलेत. तर चला ट्रेक कुठे होते पण दाखव. काय सावंतवाडीला मी होडी घेऊन जायचो. मी स्वतः होडी चालवायचो. ठीक आहे बस. तर आता आम्ही आंबोलीत पोहोचलोय. व्ह्यू दाखवतो. व्ह्यू लगेच गायब होतोय आमचा. काय होतंय, भरपूर जास्त झाड आहेत त्यामुळे व्ह्यू देऊ शकत नाही आम्ही. थोडी झाडं कमी पण करायची नाही आपल्याला, कारण पर्यावरणासोबत खेळ करायचे नाहीत. ते आहे तसं ठेवायचं. तर आम्ही आमच्या पहिल्या स्टॉपवर थांबलोय. आंबोलीला पोहोचतोय. तुम्हाला दिसू शकतो घाटामध्ये आम्ही सध्या बघा. आणि तुम्हाला आता मी व्ह्यूज दाखवतो. आता व्ह्यूज नाही, व्ह्यू दाखवतो. व्ह्यू बघा, एकदम भारी व्ह्यू आहे. आणि तुमची रिॲक्शन द्या. पॅराग्लायडिंग करणार आहोत. गबरे आईच व्ह्यू बघा. ओ हो हो, काय व्ह्यू आहे. पॅराशूट पोचिंकी मध्ये राहिलं. खतरनाक व्ह्यू. असं वर यश आहे, क्षितिज आहे आणि छोटे छोटे धबधबे वरती. या साईडला आशिष आहे. समोर छोटे छोटे धबधबे मस्त पैकी सुद्धा. कसं वाटलं सांगा, कमेंट करून सांगा. हा व्ह्यू कसा आहे. आता आम्ही कुठे जाणार? महादेवगडला. पण महादेवगड आहे आणि तिथून मग हिरण्यकेशीला जाणार आणि त्यानंतर मग रिटर्न घरी. तर बघू ते पुढे बघा. खाली बघा. आपण हे काय करताय? माकड आलं, माकड. आणखीच क्षितिज, काय वाटलं तुला? कसं वाटतं व्ह्यू बघून? तयार येते. मस्त आहे ना? स्नॅप पाठवतोय. स्नॅप पाठवतो काय? ठीक आहे. काय बघतोय रे? धबधबा बघतोय. मस्तपैकी वारा लागतोय. हा हा, वातावरण एक नंबर आहे. ओके. राहावं असं वाटतंय. राहते, आम्ही जातो मग. चालेल, ठीक आहे, बाय. इकडे राहू शकतो मी. मला घ्या तुम्ही, तोपर्यंत मी इकडेच राहतो. रस्ता कोण सांगणार आम्हाला? यश काय करतोय? यश सांगणार आहे. मॅप इकडे रस्ता दाखवतोय. तुझा मॅप इकडे दाखवतोय. ट्रॅफिक आहे काय रे? बघू. अरे ट्रॅफिक दाखवतोय. इथे उगाचची लोक ट्रॅफिक करतायत. हा, ते धबधब्याकडे गेलेलं जाऊन असतं. त्यांना लाठी चार्ज करू. ठीक आहे, चला साहेब, चला पाठीशी आम्ही तुमच्या. लेट्स गो. काय मस्त व्ह्यू आहे. वारा पण एक नंबर. वारा खरंच एक नंबर लागतोय. जायचं? चला चला. अरे काय आलं, उडत नाही. सॉरी तुझ्या फोनातच घे नाही तर. येताना मी येणारच आहे. हळू होऊ शकता तुम्ही. मेन धबधब्यावर गर्दी आहे भरपूर. आम्ही पोचलोय महादेवगडला. तुम्हाला दाखवतो आशिष. आणि आम्ही जरा पाऊस आलाय त्यामुळे छत्री वगैरे काढतो आणि पुढे नजारा बघू. पाऊस आलाय मध्येच आणि आता आम्ही एंट्रन्स थांबतो. एंट्रन्स दाखवतो तुम्हाला. महादेवगड आहे बघा. क्रॉस पडतोय एकदम जोरदार. तर बरोबर 90 डिग्री 25 डिग्री. ओके, क्रॉस आहे ना? मग 85 वाटते मला. 85 डिग्री आहे बाबा. भिजलंय. कुठे येणार रे तो? येणार रे. पोचलोय आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर. बघा महादेवगड. खास आकर्षण महादेवगड. खास आकर्षण.
आणि आता इथे थोडा गेम झाला. यश चालत येत होता, त्या पायामध्ये स्लायडर, ते पटकन त्याच्या गुडघ्यात येणार असतं. ते गेम झाला असता, पण वाचला यश. मायनस झाला ऑरा मायनस झाला असता. वाचवलाय यशने. आणि हे बघा व्ह्यू मस्त. जवळ जाऊ आणि तिथून दाखवतो. त्रिशूल तुम्ही बघू शकता, एकदम भारी दिसतोय, खतरनाक. त्यावरती डमरू पण आहे. सोन्याचं आहे काय? तुला काय वाटलं? पेंट मारलाय. पेंट नाही मारलाय, सोन्याचं आहे ते. त्रिशूल बघा, एकदम भारी दिसतोय मस्त पैकी. हे बघा खतरनाक. आणि इथे त्रिशूल आहे. क्षितिज काय म्हणतो, थंडी लागते काय? नाही ना? काय बोल मरे. इकडे पण मस्त आहे. पाऊस खूप लागायला लागला. इथे आलो आणि पाऊस आला. हा तिथे पंख पण आहे. तिथे नाही जायचं आम्हाला, खूपच गर्दी आहे. फोटो वगैरे आम्हाला काढायचा नाही, एवढंच बास आहे. नेक्स्ट पॉईंट काय आपला हे हिरण्यकेशी. व्ह्यू बघू इथून. मला काय वाटत नाही दिसेल असं, पूर्ण धुकंच आहे, त्यामुळे काय दिसणार तर नाही आपल्याला इथून. तरी पण दाखवतो आपलं. काय दिसत नाही पण गर्दी म्हणजे हे खूप आहे. डायरेक्ट खाली खोल आहे. पंखाकडे जाऊ आणि पंख उडवू. चला पंख बघा. भाऊ आपला फोटो काढतोय तिथे कोणतरी. पंख डेंजर दिसतं. आणि काय बाकी सगळं धुकंच आहे, काय दिसत नाही. ते असतोच कशाला. काय मुंबई सिटी एक आवडेसाद आहे. धुक्यामध्ये काहीच समजत नाही. खाली काय दिसतंय नाही तेवढं दिसत. काय अशा जाग्यांपेक्षा थोडं लांब थांबायचं, जास्त जवळ जायचं नाही. पाऊस लागतोय भरपूर. अचानक इथलं हे गेलं पूर्णपणे. आपलं काय म्हणतात धुकं गेलं. आणि ते बघा खाली बघा, छत्री उडता माझी. खतरनाक. हे बघा मस्तपैकी व्ह्यू एन्जॉय करा. यशने छत्री धरली. थँक्यू यश. जास्त नाही भिजलोय, पण थोडं भिजलोय आम्ही. चला इथून चाललोय आम्ही आता. तेव्हाचा व्ह्यू बघा. पायरे बरेच आहेत तसे, 20-25 पायरे आहेत. इकडे पण खाली काहीतरी आहे. तर गाईज आता आम्ही निघालोय हिरण्यकेशीला. गाडी सुरू केलेली आहे. लेट्स गो, तिथे जाऊ. हिरण्यकेशीला जाताना रस्ता बघू शकता, एक नंबर आहे रस्ता. हा बघा, हिरण्यकेशीचा रस्ता जरा खूपच खराब आहे. फक्त एकच गाडी जाऊ शकते इथून, ती म्हणजे अल्टो, लॉयड अल्टो. नदर दॅन लॉयड अल्टो. 2-3 किलोमीटरच असा रस्ता आहे, त्यानंतर काही एवढं नाही आहे. त्यामुळे तेवढं जरा सहन केलं पाहिजे. मंदिर एकदम सुंदर आहे. तुम्ही जर इकडे आला नसाल तर एकदा नक्की या, भेट देऊन जा. थोडा रस्ता खराब आहे, पण तेवढं तुम्ही मॅनेज केलं पाहिजे. खराब म्हणजे हा एवढाच रस्ता आहे. इथून एक गाडी जाते, एक गाडी येते. आम्ही स्पेशली थार घेणार आहोत. हा यश थार घेणार आहे. यश थार घेणार आहे, मग आम्ही थारने इकडे येणार आहोत. पहिली ट्रिप इकडेच असणार आमची. थार यशने घेतल्यानंतर. आणि पॉर्श पण घेणार आहे तो. पॉर्श घेतलं तरी ते येऊ शकत नाही आम्ही. पॉर्श लागणार नाही. पॉर्श त्यामुळे ते कॅन्सल. पॉर्श काय? SUV. हो मकान जाऊया. परिस्थिती बघा काय, परिस्थिती काय. रस्ता बघा काय. असं वाटतंय कोणीतरी डांबर खाऊन गेले रात्रीचं. दिसत नाही पुढे. बॉनेट आलो आहे तोंडासमोर. हे बघा चढाव. काय ते डोंगर, काय ते खड्डे, तिथे गाडी चढते. तर गाईज जे आम्हाला वाटलं होतं तेच झालं. इथे हिरण्यकेशीवाला रस्ता जो आहे ना एकदमच खराब झाला. त्यामुळे आता पुढे आम्ही जाणार नाही. इथूनच मागे जातो आणि युटर्न घेऊन घरी जातो. रस्ता खूपच खराब आहे पुढे, तुम्ही दाखवू पण शकत. आता पाऊस पण आलाय. लास्ट टाइम आम्ही गाडी घातली होती आणि गाडी मी घालत होतो पुढे, पण म्हटलं नको रिस्क नाही घ्यायची. घरचे कोणीच नाही सोबत. चुकून पण काही पण प्रॉब्लेम झाला तर वाट लागेल. त्यामुळे आम्ही इथूनच युटर्न मारून घरी जातो. आणि हिरण्यकेशीचा प्लॅन इथे कॅन्सल होतोय. दरवेळी कुठे ना कुठे मी जातो तिथे ट्रिप कॅन्सल होते. लास्ट टाइम पण अभि आणि मी गेलो होतो सोबत, तिथे पण ट्रिप आमची कॅन्सल झाली. नाही आता डायरेक्ट घरी निघतो, घरी जातो आता. चला आम्ही आता घरी चाललोय. आणि ते धुकं बघा भरपूर आहे. आणि ते बघा तर केवढं जास्त धुकं झालंय. आणि सध्या त्या धुक्यातनं मी बाहेर आलोय. आणि फोटो व्हिडिओमध्ये तेवढं कळणार नाही, कारण व्हिडिओमध्ये ना कॅमेरा जस्टिफाय करत नाही. तेच जस्टिफाय करत नाही. आशिष व्हिडिओ करतोय, मी गाडी चालवतो. वाटेल तुम्हाला मी गाडी चालवताना मोबाईल वापरते, तर असं काही नाही आहे. धबधबे पण बघा, धबधबे पण दिसतात तुम्हाला, ते छोटे छोटे धबधबे. आणि हे पण मला वाटतं
हाफ पास म्हणू शकतो आणि हाफ फेल ट्रिप आहे आमची. बोललं तर आमची ट्रिप फेल नाही झाली जरा, तर आम्ही म्हणजे महादेवगडला तर गेलो. एक स्पॉट फक्त राहिला आमचा हिरण्यकेशी. हिरण्यकेशी दोन स्पॉटला आम्ही गेलो म्हणजे 75% झाली सक्सेसफुल. आणि 25% राहिला ना ते अभिच्या वाटेचा राहिलेला आहे. अभि असतं तर 100% झाली असती. अभि असतं तर माझं आणि त्याचं लग मिक्स झालं असतं आणि काहीच झालं नसतं मग. तर आम्ही आता घरी आलेलो आहे आणि ट्रिप आमची चांगली झाली, मजा आली. 6:30ला बरोबर घरी पोचलो आणि दुपारी 3ला आम्ही गेलो होतो. तर आम्ही एक पॉईंट फक्त मिस केला, तो आहे म्हणजे हिरण्यकेशी. तिथे जाण्याचा रस्ता तेवढा चांगला नव्हता, त्यामुळे तो मिस झाला. म्हणजे ते पोचूच शकलो नसतो, चालत जायचं लागलं असतं. दरवेळी काय होतं, गाडी तिथे लावून येता येतं, पण ह्यावेळी तिथे गाडी जायलाच म्हणजे जाऊच शकत नव्हती. रस्ता खूप खराब झाला होता आणि बऱ्याच लोकांनी गाडी खाली रस्त्यावर लावूनच गेलो चालत आणि उशीर झाला होता. मग म्हटलं काळोख होईल म्हणून आम्ही तिथूनच रिटर्न आलो. आणि तो एक फक्त पॉईंट राहिला. आम्ही महादेवगड केलं आणि धबधबा एक बघितला आणि घाटामध्ये थोडं म्हणजे व्हिडिओ घेतला मस्तपैकी, जो खालून निसर्ग दिसत होता आपल्याला, त्याचा व्हिडिओ घेतला. तर बस एवढंच झालं. आता हा व्लॉग आपण इथे एंड करूया. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये, बघू तो व्लॉग कशाबद्दल बनतोय ते. तर थँक्यू सो मच जर तुम्ही इथेपर्यंत बघितलं आहे व्हिडिओ. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईस, थँक्यू.